आज आपण करणार आहोत आलू मटार मेथीची भाजी। अगदी खाण्यास योग्य, पौष्टिक आणि सगळ्यांनाही आवडेल अशी स्पेशल ही मेथीची भाजी। आपण आता आलू मेथी मटार यासाठी लागणारं साहित्य पाहूया। साहित्य अगदी साधं आणि सोपं। 1 वाटी बटाटा आहे, त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आहेत। आणि 1 मोठी वाटी मेथीची भाजी बारीक स्वच्छ धुवून बारीक चिरून नितळून ठेवलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी आपण भिजवलेला किंवा सोललेला मटार घ्यायचा आहे। तसंच 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो, 2 चमचे तेल कोणत्याही आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। त्यानंतर हा मिरचीचा खरडा केला आहे, जो नुसत्या मिरची आणि जिरे घालून बारीक केलेला आहे। त्यानंतर इथे थोडा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। त्यानंतर इथे आपण ठेचलेला लसूण घेतला आहे आणि आपल्या चवीनुसार भाजीच्या प्रमाणानुसार लागणारं मीठ। आता आपण पुढची कृती करूया। आता सर्वप्रथम आपण यामध्ये तेल घालूया। 2 चमचे तेल घेतलं आहे आणि ते छान गरम करूया। गरम झालेल्या तेलामध्ये आता आपण हा कांदा परतून घेऊया। आता हा कांदा छान मऊ करून घेऊया। कांदा परतत असताना तो एका बाजूला करून तो छान परतू द्यावा आणि तोपर्यंत आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालूया। ठेचून घेतल्यानंतर या लसणाचा स्वाद मेथीच्या भाजीला खूप छान लागतो। आता कांदा आणि लसूण आपण छान लाल होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत, छान परतेपर्यंत परतून घेऊया। आता आपला कांदा आणि लसूण छान परतत आला आहे आणि आता आपण त्यामध्ये मिरचीचा खरडा घालूया। हा जाडसर भरड केलेली आहे मिरचीची, त्यामुळे आपल्या मेथीला थोडासा तिखट स्वाद देखील चांगला येईल। तसंच आता आपण यामध्ये मटार घेतला आहे, हा मटार देखील आपण यामध्ये घालूया। बटाटा देखील आपण 1 वाटी घेतला आहे, तो आपण त्यामध्ये घालूया। अर्धी वाटी टोमॅटो घेतलेला आहे, तो पण आपण घालूया। आता हे थोडंसं परतून घेऊया। आजच्या आपल्या या मेथीच्या भाजीमध्ये हे सगळे पदार्थ घालून एक वेगळ्या प्रकारची छान मेथीची भाजी तयार करूया। आता बटाटा आणि मटार परतत आला आहे, त्यामध्ये आपण आपली ही मेथीची भाजी घालूया। मेथीची भाजी घालताना हळूहळू ती खाली जशी जशी शिजेल तशी त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये घालूया। आता आपण या मेथीच्या भाजीला हलवून घेऊ। आता मेथीची भाजी छान परतून घेतली आहे, त्यामध्ये आपण हा दाण्याचा कूट घालूया। थोडी दाण्याची जाडसर भरड केलेली आहे। आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया।
गरज पडली तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी देखील घालू शकतो किंवा वाफेत देखील आपण झाकण ठेवूया आणि ही छान भाजी परतून घेऊया. अशा पद्धतीने केलेली आपली ही मेथीची भाजी खूप छान चवदार होते आणि खाण्यासही ती अगदी वेगळ्या प्रकारे केल्यामुळे सगळे आवडीने भाजी खातात. डब्यात टिफिनमध्ये द्यायला किंवा एक वेगळ्या प्रकारची भाजी आपल्या घरामध्ये देखील छान लागते. मेथीची भाजी चवदार आणि चविष्ट लागते. अशा पद्धतीने आपली आलू मेथी मटारची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. खाण्यासाठी आपण आता ती सर्व करूया. कशी झाली आहे आपली आलू मटार मेथीची भाजी? अगदी पौष्टिक आणि वेगवेगळ्या भाज्या घालून छान तयार केली आहे. त्यासोबत खाण्यासाठी भाकरी, कांदा, लोणचे या सगळ्याची मेजवानी खरंच किती छान बरं. आवडली तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.